जायविहीर गावातील रस्त्याच्या कामाबाबत ग्रामस्थांमध्ये संताप. सुरगाणा तालुक्यातील ग्रामपंचायत मनखेड अंतर्गत येणाऱ्या जायविहीर गावात गेल्या 3 वर्षांपासून रस्त्याच्या कामाचे केवळ उद्घाटन होत असून प्रत्यक्षात मात्र रस्ता सोयीचा करण्यात आला नसल्या आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जाते आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार निवडणुका आल्या की रस्त्याचे आश्वासन दिले जाते, कामाचे नारळ फोडले जातात. मात्र जून महिन्यात काम सुरू करून पावसाळा सुरू होताच काम अर्धवट सोडले जाते. त्यामुळे गेल्या 3 वर्षांपासून गावकऱ्यांची सतत फसवणूक होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या संदर्भात गावकऱ्यांनी सांगितलं आहे की संबंधित ठेकेदार ग्रामस्थांचे फोन देखील उचलत नाही, तसेच टक्केवारी दिली गेल्यामुळे तालुक्यातील काही प्रतिनिधी देखील या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येतो आहे. रस्त्याचे काम तातडीनं पूर्ण करून गावकऱ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी आता जोर. यशवंत गोविंद गांगोडे आहे, जायवीरचा राहणार आहे मी. 2003 पासून या रस्त्याची त्यांनी फार बिकट परिस्थिती करून ठेवलेली आहे आणि ती पण डांबरी असताना त्यांनी हा रस्ता खोदून टाकला. आणि गावात पेशंट असलेच आम्हाला इथून मनखेडला जायला, इथून निघायलाच 15 मिनिटं लागतात. गाडी काढताना काय खूप त्रास होतोय. पेशंट जर असला तर गाडी सरकली तर इकडे खड्ड्यात जातोय, गुडघ्यावरला गाळ राहतोय. असे 2दा केसी घडलेल्या आहेत आमच्या. तरी पण इथं कोणीच उपस्थिती राहत नाही. हा रस्ता करायला कोणीच तिचा म्हणजे मनापासून कोणी घेतच नाही दाखलपणा. काय झालं तर जबाबदार उद्या जर कोणी काही याला झाला जबाबदारी कोणी आहे का त्याचा कोणी दाखलपणा घेतच नाही. गरीब व्यक्ती इथले आहेत. अशा व्यक्ती आहेत का कोणाकडे काहीच नाही, अशा व्यक्ती आहेत इथं. आणि झालं आमची ग्रामपंचायत कोणी त्याच्यावर ठराव घेत नाही. कुठला तालुक्याचा अधिकारी सुद्धा इथे येत नाही. हा चाललाय काय पण नेमकीच? आम्हाला हाच सरकारला प्रश्न विचारायचा आहे का ग्रामीण आम्ही असून आम्ही पण लोकनिधीतूनच बोलतोय. आम्हावर असं अडचण येते तर कोणी त्याच्यावर ठरावपणे कोणी घेतच नाही. आम्हावर जर अन्याय येत असेल तर मग आम्ही इथं राहण्याचा काय आमचा आहे उपयोग? जे टायमात मतदान येते त्या धावून येतात, आम्हाला मतदान करा आणि आम्हाला हेच करा ना, आम्ही तुमचा रस्त्याचा प्रश्न मिटू, पाण्याचा प्रश्न मिटू. याच्यावर कोणीच दाखलपणा घेत नाही. आम्ही जायचं कुठं? फसवणूक करत आणली, कोणीच दखलपणा घेतलं नाही याच्याला. 2003 पासून मतदानाला का मग सारखे येते इथं आम्हाला फसवणूक करून आमच्यापासून मतदान करून घेते आहे. आणि मतदान झालं रे झालं का जे प्रूफ होऊन जाते, कुठंच थांबत नाही. कोणी कोणाचंच राहत नाही. हा म्हणे मतदानापुरतेच थांबते तिथं, याच्यावर कोणी दाखलपणा घेत नाही. तर आम्ही आता 4-5 दिवसाचं सरपंचांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही वागू, नाहीतर थेट आम्ही उपोषणाला बसणार. इथून तर काय आम्ही नाशिकपर्यंत जाणार. माझे नाव जयराम मनोहर भोये, मनखेड उपसरपंच. गेले 3 वर्षापासनं आंब्याचा पाडा ते जायविहीर हा रस्ता ठेकेदारांनी फक्त खोदून ठेवलेला आहे. तर त्याचं काम काय आजपर्यंत झालेलं नाही. आम्ही वारंवार तक्रार केल्या, त्याच्यावर कोणीही लक्ष घालत नाही. आता मागच्या वेळेस आम्ही बातमी लावली पण त्याच्यावर काही रिॲक्शन कोणी घेतलेलं नाही. तर आता आमचं गावकऱ्यांचं किंवा सगळ्यांचं म्हणणं एकच आहे, जर आम्ही 4-5 दिवसाची त्यांना मुदत देतो, ते जर आलेच नाही तर आम्ही पुढचा मार्ग आम्ही आमच्या पद्धतीने करू, पुढे काय करायचं ते. आता बघतो ना, 4 ते 5 दिवस त्यांना मुदत देतो, नाहीतर मग शेवटी पर्याय नाही. आता आम्ही इथं मी स्वतः हे करतो का, इथं मी स्वतः बसणार आहे उपोषणाला. त्यांनी 4 ते 5 दिवसात जर नाही हे केलं तर 100% इथं उपोषणाला मी स्वतः बसणार आहे. काहीच नाही म्हणजे लक्षच नाही आजपर्यंत. आम्ही सांगतो आता साहेब असं झालं आहे का जो लोकप्रतिनिधी आहे, जेव्हा येतं आहे तेव्हा फक्त जनतेची म्हणजे जनतेची गरज पडते. पण आज त्यांना अशी का गरज नाही आहे जनतेची. जेव्हा आता मतदान येईल ना तेव्हा फक्त त्यांना गरज पडेल. कारण ह्या रस्त्याला पावसामध्ये आम्हाला त्रास होतो, काय होतोय तो लोक आम्हाला सांगता का तुम्ही काय करता, पण शेवटी साहेब वरून काम असल्यामुळं आम्ही पण गाव लेवलला काही करू शकत नाही ना. आता 3 वर्ष झाले. आता हे झालं तर 3 वर्ष होतील, हा पावसाळा झाला तर. आणि पावसाळ्यामध्ये येता नेमकी पाऊस सुरू व्हायला काय येतं आणि खोदून ठेवता आणि निघून जाता. प्रत्येक वर्षी हेच झालंय. आजपर्यंत 3 वर्ष झाले, आता 3 वर्ष होती. नाहीतर मग बघू, आता गावकरी आहेत सांगताय, नाही तर मग आम्ही पुढचं पाऊल आम्ही उचलणार आहे, काय करायचं ते.
हां उपोषण 100% होईल हे 100% होईल.